नमस्कार. आपल्या बुकटे क्रिएशन्सच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा तुमचं सगळ्यांचं स्वागत. भरपूर दिवस आपले व्हिडिओज बंद होते आणि आता आपण चालू करतोच व्हिडिओ. आणि आज म्हणजे मेन मुद्दा म्हणजे आमच्या टीमचा हाच की तर रिक्षावाल्यांचं जे प्रताप सरनाईकांनी सांगितलं की प्रत्येक रिक्षावाल्यांनी मराठी बोलायला पाहिजे. म्हणजेच त्यांचा हा सरकारचा गव्हर्नमेंटचा उद्देश एवढाच की म्हणजे आपली मराठी भाषा जी विस्कळीत पूर्ण झाली आहे, जी पूर्ण संपलेली आहे, तर त्याला पुन्हा आपण जागृत करायचं. आणि आज 1 मे याबद्दलच आम्ही व्हिडिओ बनवतोय. आपल्या मराठी माणसं म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सर्वांनी आजपासून मराठी बोलावं, हीच आमचं बुकटे क्रिएशनकडून तुम्हाला सांगणं आहे. तर म्हणजे ही सक्ती फक्त रिक्षावाल्यांवरच लागू राहील असं नाही, तर आपण कोणत्याही दुकानात जातो, सामान घेण्यासाठी जातो, तर तिथे देखील आपण मराठी बोलायला पाहिजे. आपण जेव्हा लोकलमध्ये प्रवास करतो, रोज दिवस रात्र म्हणजे प्रवास करतो, कोणत्या दुकानात जातो, काय कोणत्या ग्राहकांकडे, याच्याकडे त्याकडे, मित्रांमध्ये, खेळण्यामध्ये वगैरे सगळ्यांकडे आपण मराठी बोलली पाहिजे. आणि रिक्षावाल्यांचा मुद्दा एवढाच की रिक्षावाले सांगतात की आम्ही म्हणजे मराठी बोलणार नाही किंवा आम्ही संप वगैरे करू. तर म्हणजे सगळ्याच रिक्षावाल्यांचं बोलणं असं नाही आहे. तर काही रिक्षावाले आहेत जे 50 ते 60% जे रिक्षावाले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की हां, आम्ही इथे काम करतो, आम्ही इथे रोजगार वगैरे घेतो ना, तर आम्ही आम्ही बोलण्यासाठी तर रेडी आहोत. म्हणून त्याच्यासाठी सरकारने त्यांना म्हणजे मुदत देखील दिली की तुम्ही 15 ऑगस्टपर्यंत शिका. परंतु 15 ऑगस्टपर्यंत शिका म्हणजे एवढे पण आपण मेहरबान झालो त्यांच्यावर, ही गोष्ट ही चुकीची आहे मुळात. म्हणजे ज्यांना तुम्हाला धंदा करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे ना, आम्हाला मान्य आहे रिक्षावाले आहेत तुम्ही, तर तुमच्यावर म्हणजे RTOचं म्हणजे असतात रूल्स वगैरे असतात. लायसन्स तुम्ही जवळ घेऊन ठेवा, परमिट ठेवा, किंवा मीटर ठेवा, तुम्ही तुमचा युनिफॉर्म घाला, या तुम्हाला सगळ्या सक्ती आहेत. मग त्यांच्यातून आम्हाला जे काही भेटतं आम्ही घर चालवतो, हे करतो ते करतो, इट्स ओके, ते ठीक आहे. परंतु सरकारची आणि एक बुकटे क्रिएशनतर्फे म्हणजे युवांकडून तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढाच की सर्व रिक्षा चालकांना की तुम्ही जे म्हणजे व्यवहार चालतात ते व्यवहार तुम्ही मराठीपर्यंत, कुठे जायचं, काय जायचं, हे एवढंच तुम्ही छोट्या गोष्टीचं शिकायलाच पाहिजे तुम्ही. आणि जर तुम्ही म्हणजे जर एखादा माणूस जर केरळमध्ये गेला किंवा बँगलोरमध्ये गेला, तर त्यांना त्या ठिकाणची भाषा आम्हाला बोलावीच लागते. आपण बोलतोच. मग महाराष्ट्रामध्येच एवढं म्हणजे कॉलर टाईट करून तुम्ही एवढं चालणार की बाबा आम्ही हम बोलेंगेही नाही, हम करेंगेही नाही. तर ही एक महाराष्ट्राच्या युवाला ही खटकणारी गोष्ट आहे. तर एवढंच की तुम्ही देखील समजून घ्या, आम्ही देखील समजून घेतो, परंतु मराठी बोलली पाहिजे, हा आमचा मुद्दा आहे. आणि उद्यापासून 4 रस्त्यावर सांगा किंवा म्हणजे पालघरमध्ये, आणि पालघरचं झाल्यानंतर नंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी पण जाऊ. जर आम्ही रिक्षावाल्यांची मतं आम्ही ओळखून घेणार आहेत, तर ते देखील आम्ही तुमच्यापर्यंत एक्सप्लोअर करू. आमचा बोलण्याचा मुद्दा एवढाच की रिक्षावाल्यांनी पण हे मराठी बोललं पाहिजे आणि इथे राहतात तुम्ही मराठी बोललं पाहिजे. आम्ही तुमच्यावर सक्ती करतो की बाबा ए भैया तू बोलीच मराठी, तेरे को बोलनाच पडेगा, असं नाही. पण तुम्ही प्रयत्न तर करा. तुम्ही प्रयत्न नाही करणार ना, तुम्ही तुमच्या गुरमीत राहतील. मग आमची देखील गुरमी फारच वेगळी आहे. मग ती बघायला गेलं तर मग ते जास्त उद्रेक होईल. म्हणून हा व्हिडिओ इकडे संपवतो मी.